नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा रवा आणि बटाट्याचा खमंग कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवरती पॅन गरम करून यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे आणि जिऱ्याला मध्यम आचेवरती हलकंसं फ्राय करून घेऊया। जिरं फ्राय झालं की आपण यामध्ये अर्धा कप इतका रवा घालायचा आहे। मिक्स करून घेऊ रव्याला व्यवस्थितपणे आणि मध्यम आचेवर रव्याला 1 ते 2 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा या ठिकाणी रव्याचा कलर वगैरे आपल्याला चेंज अजिबात करायचं नाही, हलकंसं क्रंची होईपर्यंत या रव्याला भाजून घ्यायचं आहे। यामुळे काय होते की नाश्ता अगदी छान असा कुरकुरीत बनतो। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता, तर मी नॉर्मल रवा घेतलेला आहे, ज्याने आपण उपमा किंवा शिरा बनवतो ना, अगदी त्याच रव्याचा या ठिकाणी मी वापर केला आहे। तर बघा अशा प्रकारे साधारणतः 2 मिनिटांपर्यंत सतत चालवत व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये ताबडतोब पाणी टाकायचं आहे। तर मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून मी 1 कप इतकं पाणी यामध्ये टाकलेलं आहे। म्हणजे जितका रवा घेतलेला होता त्याच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी पाणी घालायचं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तर 1 चमचा मिठाचा या ठिकाणी मी वापर केला आहे। सोबतच हा नाश्ता अधिकच चटपटीत व्हावा याकरता यामध्ये मी पाऊण चमचा इतकी कुटलेली लाल मिर्च टाकलेली आहे। सोबतच पाऊण चमचा इतका चाट मसाला टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर देखील यामध्ये घालू शकता। संपूर्ण मसाल्यांना मिक्स करत साधारणतः 3 ते 4 मिनिटांपर्यंत रव्याला अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे जोपर्यंत रवा डो फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवायचे आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे शिजवताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता रवा या ठिकाणी डो फॉर्ममध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। तर आता आपण यामध्ये काही भाज्या टाकून घेऊया। भाज्यांमध्ये मी 2 चमचे किसलेले गाजर, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी आणि लाल शिमला मिरची देखील यामध्ये मी टाकत आहे। सोबतच या ठिकाणी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आपण यामध्ये टाकून घेऊ। हिरवी मिरची या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप देखील करू शकता। शेवटी यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकून या भाज्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा रव्याचा नाश्ता अधिकच छान असा कुरकुरीत व्हावा याकरता एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे। त्याला व्यवस्थित असं किसून टाकायचं आहे। तुम्ही हवं तर कच्चा बटाटा देखील यामध्ये घालू शकता। शक्यतो उकडलेला बटाटा हा रूम टेम्परेचरवरती व्यवस्थितपणे थंड करून घेतलेला असेल तरच घालायचा आहे, नाहीतर याऐवजी तुम्ही कच्चा बटाटा देखील यामध्ये घालू शकता। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण बटाटा मी व्यवस्थित असा किसून घातलेला आहे। अर्धा कप रव्यासाठी फक्त 1 बटाट्याचा मी वापर केला आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण जिन्नस व्यवस्थितपणे। अजूनही मी गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवलेली आहे। लो फ्लेमवरती साधारणतः 1 ते 2 मिनिटांपर्यंत पुन्हा आपण बटाटा घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या आणि बटाट्याला रव्यासोबत अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जवळपास हे डो फॉर्ममध्ये आलं आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ, जेणेकरून हे व्यवस्थितपणे थंड होईल। नंतरच आपण बाकीची तयारी करूया। जवळपास 3 ते 4 मिनिटं झाले आहेत आणि बघा हे रव्याचे मिश्रण अगदी छान असं थंड झालं आहे। तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। लहान मुले शक्यतो भाज्या वगैरे खाण्याचा फार कंटाळा करतात, तर तुम्ही अशा प्रकारच्या नाश्त्यांमध्ये भरपूर अशा भाज्या ॲड करून मुलांना देऊ शकता। आणि बघा अगदी छान असं या डोला मी मिक्स करून घेतलेला आहे। तर आता आपण याला शेप देऊ। तर नाश्त्याला तुम्ही शेप तुमच्या आवडीनुसार कोणताही देऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी याला टिक्कीचा शेप देत आहे। तुम्ही हवं तर ओव्हल शेपमध्ये किंवा मेंदूवड्याच्या शेपमध्ये देखील याला बनवू शकता। तर बघा अगदी छान अशी टिक्की तयार झाली आहे। तर हिला प्लेटमध्ये ठेवूया आणि सेम प्रोसेसने बाकीचा संपूर्ण नाश्ता अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे। सकाळच्या घाईमध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये बनणारा हा रव्याचा खमंग कुरकुरीत नाश्ता तुम्ही घरी नक्की करून बघा, सर्वांनाच खूप आवडेल। एक एक करत संपूर्ण नाश्त्याच्या मी छान अशा टिक्की बनवून तयार केल्या आहे। तर आता आपण याला लगेच फ्राय करण्याची तयारी करूया। याकरता मी गॅसवरती पॅनमध्ये अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते। तेल छानपणे गरम झाले की आपण यामध्ये एक एक टिक्की टाकून घ्यायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या नाश्त्याला डीप फ्राय न करता हलकंसं सेलो फ्रायच करत आहे, त्यामुळे फक्त 3 ते 4 चमचे तेलाचाच आपण वापर केला आहे। एका बॅचमध्ये जितका नाश्ता ॲडजस्ट होतो तितकाच टाकायचा आहे। बाकीचा नाश्ता तुम्ही सेकंड बॅचमध्ये देखील फ्राय करू शकता। आणि बघा एक एक करत संपूर्ण नाश्ता मी एका बॅचमध्येच टाकून घेतलेला आहे। नाश्ता तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर तेलाला अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण हा नाश्ता तेलामध्ये टाकतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे।
मध्यम फ्लेमवरती साधारणतः 7 ते 8 मिनिटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. जवळपास 3 ते 4 मिनिटं झाले आहेत आणि बघा नाश्ता एका साईडने हलकासा फ्राय झाला आहे. तर आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊ. मस्त असा रंग देखील या नाश्त्याला आलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा रव्याचा कुरकुरीत नाश्ता फ्राय करताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. तुम्ही जर याला हाय फ्लेमवरती फ्राय केले तर हा वरच्या साईडने पटकन लाल होतो आणि आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते. हा रव्याचा खमंग कुरकुरीत पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी इतकेच नव्हे तर संध्याकाळी गरम गरम चहासोबत खाण्यासाठी देखील बनवू शकता. खूप साधा, सोपा, झटपट होणारा खमंग कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.